शाळेची सहल आणि बालपणाच्या आठवणी. बालपण म्हणजे निरागस हसू, छोट्या छोट्या गोष्टीत दडलेला आनंद आणि आयुष्यभर सोबत राहणाऱ्या आठवणी. त्या आठवणींमध्ये शाळेच्या सहलीचं स्थान मात्र अगदी खास असतं. पुस्तकांच्या ओझ्यापासून दूर, वर्गाच्या भिंतीबाहेर पडून जग पाहण्याची ती पहिली संधी असते. सहल जाहीर झाली की शाळेत एक वेगळीच लगबग सुरू व्हायची. आपण कुठे जाणार? बस कोणती येणार? माझ्या शेजारी कोण बसणार? अशा प्रश्नांनी मन भरून जायचं. सहलीच्या आधीच्या रात्री झोपच लागत नसे. पिशवीत ठेवलेला डबा, पाण्याची बाटली, थोडंफार खाऊ, छोटंसं खेळणं, सगळं काही कितीतरी वेळा तपासून पाहिलं जायचं. सहल म्हणजे फक्त एक प्रवास नव्हता, तर मित्रमैत्रिणींसोबत केलेली धमाल होती. बसमध्ये गाणी म्हणणं, खिडकीतून बाहेरचं दृश्य पाहत स्वप्नात हरवणं, शिक्षकांची थोडीशी भीती आणि त्याहून जास्त मस्ती, हे सगळं आजही आठवलं की ओठावर हसू उमटतं. एखाद्या बागेत, ऐतिहासिक स्थळी किंवा निसर्गरम्य ठिकाणी मित्रमैत्रिणींसोबत रमलेलो आम्ही. निखळ आनंदाचा आस्वाद घेत सहलीची मजा लुटत होतो. एकत्र खाल्लेला डबा, साध्या खेळांतून मिळालेला आनंद आजच्या महागड्या सहलींनाही लाजवणारा होता. त्या काळात मोबाईल नव्हते, सोशल मीडिया नव्हता, तरीही आठवणी खूप गडद आहेत. कारण त्या क्षणांमध्ये मनापासून जगणं होतं. शाळेची सहल आम्हाला मैत्रीचं मोल शिकवायची, एकत्र राहण्याचा आनंद कळवायची आणि आयुष्यभरासाठी काही सुंदर क्षण देऊन जायची. आज आयुष्य कितीही धावपळीचं झालं असलं तरी शाळेच्या सहलींच्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलेल्या आहेत. त्या आठवणी आठवल्या की पुन्हा एकदा बालपणात गेल्यासारखं वाटतं. निष्पाप, आनंदी आणि काळजीमुक्त. खरंच शाळेची सहल म्हणजे बालपणाचा गोड ठेवा आहे. ही अक्षर म्हण.